नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आता वर्षाचा पहिला सण गुढीपाडवा येतो आहे, तर त्यासाठी काही नियम आहेत. तर कुठले नियम पाळायचे ते बघणार आहोत. हिंदू नववर्षाची सुरुवात या दिवसांनी होते. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे आणि आंब्याच्या पानाचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रामध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवासाचे व्रत केले जाते. ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. याबरोबरच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या कृपेने साधकाचे सुख आणि सौभाग्य वाढते. ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होईल आणि 30 मार्च रोजी 12:49 समाप्त होईल. सनातन धर्मामध्ये उदय तिथी मानली जाते. यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. रावणाचा पराभव करून भगवान राम परतले म्हणून हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवतो. आता गुढी कशी उभारावी ते बघूया. घरात किंवा अंगणात गच्चीवर जिथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा सर्वप्रथम स्वच्छ करा. रांगोळी काढा. नवीन कपडे घालून तयार व्हा. गुढीची स्थापना करायची असेल तिथे अक्षता ठेवा. त्यावर स्वस्तिक काढा. गुढी उभारून गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा आणि नैवेद्य दाखवा. आता महिलांनी गुढीपाडव्याला कुठले कुठले नियम पाळायचे आहेत ते आपण बघूया. गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी जर आली तर घरात पुरणपोळीचा किंवा कुठल्याही गोडधोड पदार्थ बनवून खावा. कारण असं म्हटलं जातं की कुठलाही सण कधीच सुना जाऊ देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे. फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये. घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकतात, फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये. सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा. गुढी मात्र बांधू नये. गुढीची पूजा देखील करू नये. मासिक पाळीचा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये. नैवेद्य देवाला दाखवू नये. काही जणांना असं वाटतं की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालतं, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यानंतर 5व्या दिवशी जर मासिक पाळी येत नसेल तरच पूजा करायला चालते. काही स्त्रियांना 7 दिवस किंवा 5 दिवसांनी मासिक पाळी येते. अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजा किंवा कुठल्याही गोष्टी करू नये. महादेवांना तर 7 दिवसाची पूजा केली जाते. तसेच आपण इतर देवांची देखील पूजा केली पाहिजे. अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरला जात नाही, तर काही जण वापरतात. आपल्याकडे जी प्रथा असेल तीच आपण पाळावी. गुढीसाठी शक्यतोवर कोरं वस्त्रच वापरावं. ज्या साडीला आपण परिधान केलेले नसेल तीच साडी गुढीसाठी वापरावी. जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्याच वेळेस असे भोजन कधीही उष्टे करू नये किंवा टेस्ट करून बघू नये. शक्यतो कुठलीही स्त्री असं करत नाही, पण इतर दिवशी जर टेस्ट करत असतील तर चुकून सणावाराचे अन्न पदार्थ आहेत त्याची टेस्ट करून बघू नका. सण कोणताही असू द्या, सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असले पाहिजे. घरात भांडण, तंटा, कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही. शक्यतो गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या आदल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर झाडून पुसून स्वच्छ ठेवावे. तसेच अंगणात देखील सडा आणि रांगोळी करावी. त्यामुळे लक्ष्मीचा आपल्या घरात वास राहतो आणि आपल्या घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि भरभराट तशीच राहते. देवासाठी नैवेद्य किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकलं सात्विक गुण अन्नपदार्थामध्ये उतरतात. असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता नांदते. गुढीपाडवा साजरा करण्याचा किंवा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असतो. शक्यतो त्यामध्ये पूजा करावी, नाहीतर किमान 12 वाजेच्या आत गुढी उभारून नैवेद्य दाखवला गेला पाहिजे. गुढी उतरवल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असे म्हटले जाते की गुढी किमान 2 ते 3 तास तशीच राहू दिली पाहिजे. त्यानंतरच पूजा मोडली पाहिजे. गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारली पाहिजे.
आता आपण गुढीपाडव्याचं महत्त्व बघूया. असं म्हटलं जातं की घरी गुढी उभारल्यामुळं वाईट आत्म्यांना दूर ठेवता येतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी येते. गुढीपाडवा हा सण वाईटांवर चांगल्याचा विजय दर्शवतो, कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचं स्मरण करतो. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणून देखील याला ओळखलं जातं. अनेकदा या दिवसाला सोनं किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी देखील काही लोक गुढीची स्थापना करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानं जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे, म्हणून गुढीला ब्रह्मध्वज देखील मानलं जातं आणि त्याला इंद्रध्वज असंही म्हणतात. गुढी उभारल्यामुळे घरात समृद्धी येते असे मानले जाते. गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे आणि त्याचे विविध पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो. प्रभू श्रीराम लंकेवरती विजयानंतर अयोध्येला परतले तेव्हापासून गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले जाते, अशी देखील एक कथा आहे. भगवान विष्णूने याच दिवशी मत्स्य अवतार धारण केला. इंद्रदेवाने वृत्रासुराचा वध याच दिवशी केला. अशा प्रकारे गुढीपाडवा सणाच्या अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत. व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे. कुठलीही अंधश्रद्धा किंवा चुकीची माहिती समाजात पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. तर आजची ही उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप 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 धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा.